गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रातल्या नव्या प्रकल्पांमुळे दिल्लीकरांचं आयुष्य सुखकर होईल. विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. गेली 10 वर्ष दिल्लीकरांनी आपदा सहन केली. शाळांची गुणवत्ता आणि यमुना प्रदूषणावरून मोदी यांचा आप सरकारवर निशाणा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती. देशभरातून अभिवादन. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. सावित्रीबाईंचं स्मारक केवळ प्रतिकात्मक न राहता त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या सक्षम महिला घडवण्यासाठी वचनबद्ध. नायगाव इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांना अचूक भरपाई दिली जावी यासाठी यापुढे नुकसानग्रस्त भागाची पाहणी आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे केली जाईल. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती. EPFOच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन प्रणाली लागू. निवृत्तीधारकांना देशभरात कुठल्याही बँकेतून काढता येणार पेन्शन. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्रानं सातत्यानं अग्रेसर. अवघ्या 6 महिन्यात राज्यात वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय. अनिवासी भारतीय पुरस्कार 2025ची घोषणा. 23 देशांमधल्या 27 अनिवासी भारतीयांचा विविध क्षेत्रातल्या कार्यासाठी सन्मान. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 वर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 1 बाद 9 धावा.